नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ई श्रम कार्ड काढले असेल तर ठीक आहे. जर समजा काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या. कारण सरकार ज्या व्यक्तींचे ई श्रम कार्ड असणार आहे त्यांना मोफत 2 लाख रुपयाचा विमा मिळणार आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका या योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळणार, पात्रता काय, कागदपत्रे कोणती लागणार, फॉर्म कसा भरायचा, ही सर्वच माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्ही या अगोदर या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा एक जी.आर. म्हणजे 3/11/2023 चा एक जी.आर. ई श्रम पोर्टलचा बाबतचा जी.आर. जारी केलेला आहे. तो म्हणजे काय की ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत असंघटित जे कामगार आहेत त्या कामगारांना अपघात विमा म्हणून 2 लाख रुपये प्रदान करण्याबाबतचा हा जी.आर. आहे मित्रांनो. आता हा जी.आर. नेमका काय सांगतो ते बघूया. असंघटित कामगार सामाजिक सुरक्षितता पुरवण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांच्या राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात आला होता. मित्रांनो, जे असंघटित कामगार होते या असंघटित कामगारांना एकत्र त्यांचा डाटाबेस तयार करण्याचं काम केंद्र शासनाने हाती घेतलेलं होतं. त्या अनुषंगाने 26/8/2021 पासून असंघटित कामगारांची नोंदणी ई श्रम पोर्टलवर सुरू करण्यात आली होती. तर या सर्व असंघटित कामगारांना 26/8/2021 पासून यांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करायला सुरुवात केली होती. आणि मग ई श्रम पोर्टलवर नोंदणी असंघटित कामगारांनी ज्या केली आहे त्यांना अपघाती विमा प्रदान करण्याचे केंद्र शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने नोंदणीकृत असंघटित कामगार यांच्याकडून तक्रारी अनेक राज्यांना प्राप्त झालेल्या आहेत. आणि मग त्याद्वारे त्यांनी काय केलं की ज्यांचं ई श्रम कार्ड काढलं असेल त्यांनाच या अपघाती 2 लाख रुपयाचा अपघाती विमा प्रदान करण्यात येणार आहे. मित्रांनो, ज्यांनी ई श्रम काढलं असेल लक्षात ठेवा. आता हे ई श्रम जर कार्ड काढलं असेल तर ते कोणाकोणाला मिळणार नेमकं? सगळ्यांनाच तर मिळू शकत नाही. तर ई श्रम पोर्टल वरील जे दिनांक 26/8/2021 बघा मित्रांनो, ज्यांचं ई श्रम कार्ड असेल, आता ई श्रम कार्ड असेल तर त्यांना कोणकोणाला या 2 लाख अपघाती विमा मिळणार आहे. तर 26/8/2021 ते 31/3/2022 पर्यंत ज्या असंघटित कामगारांनी नोंदणी केली आहे मित्रांनो, होय 26/8/2021 ते 31/3/2022 पर्यंत ज्या असंघटित कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर तुम्ही जर या योजनेमध्ये बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो. आता पुढं ही जी माहिती आहे तुम्हाला कळाली. आता कोण कोण या योजनेसाठी लाभ घेऊ शकतं? सदर ऑनलाईन दावे निकाली काढण्यासाठी केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक तत्वे कार्यप्रणाली जारी करण्यात आली असून ऑनलाईन एक्स ग्रेशिया मॉड्यूल कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदर मॉड्यूलचा सुरळीत कामकाजासाठी केंद्र शासनामार्फत ऑनलाईन प्रशिक्षण दिनांक 28/8/2023 रोजी आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणादरम्यान केंद्र शासनामार्फत मार्गदर्शक तत्वे व कार्यप्रणाली पुढील कार्यवाही करिता उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक जिल्हास्तरीय समिती देखील स्थापन करण्यात येणार आहे मित्रांनो. म्हणजे यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. सदर जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असून जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हे सदस्य आणि सचिव असतील आणि कामगार अधिकारी हे समिती सदस्य असतील. अशा पद्धतीनं या योजनेसाठीची एक समिती जिल्हास्तरीय ओपन करण्यात येणार आहे. सुलभ माहिती व पुढील कार्यवाहीकरिता मार्गदर्शक तत्वे व कार्यप्रणाली सोबत जोडली आहे. कामगार आयुक्त कार्यालयाअंतर्गत कार्यरत जिल्हास्तरीय अधिकारी यांनी मार्गदर्शक तत्वे व कार्यप्रणालीचे सविस्तर अवलोकन करावे. संबंधित जिल्हाधिकारी यांनी व्यक्तिशः संपर्क साधून एक्स ग्रेशिया मॉड्यूल बाबत सविस्तर माहिती अवगत करावी. तसेच सर्व जिल्हाधिकारी यांना कार्यालयाअंतर्गत कार्यरत जिल्हास्तरीय अधिकारी याबाबत व्यक्तिशः संपर्क साधून मार्गदर्शक तत्वे व कार्यप्रणाली याबाबत सविस्तर माहिती अवगत करतील. याबाबत जे काही कामगार आहेत ते कामगार आयुक्तांच्या स्तरावरून सर्व जिल्हाधिकारी यांना व्यक्तिशः कळविण्यात आले आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक जिल्ह्यांतर्गत जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र लॉग इन तयार करणे आवश्यक असल्याने याबाबतचा सविस्तर तपशील जिल्हाधिकारी यांना कार्यालयास
आयुक्त संघटित कामगार यांच्या कार्यालयास उपलब्ध करून द्यावा व त्याप्रमाणे दावे निकाली काढण्याबाबतची कारवाई करण्यात येईल. याबाबतीत केंद्र शासन पत्र त्याबाबतची मार्गदर्शक तत्वे सोबत जोडण्यात येत आहेत. आता नेमकं या योजनेसाठीची कागदपत्रे कोणकोणती लागणार? आता मित्रांनो, हे केंद्र शासनाचं 31 ऑगस्ट 2023 पत्र आलेलं आहे. या पत्रामध्ये सरळ सरळ म्हटलेलं आहे, भारत सरकार श्रमशक्ती भवन रफी मार्ग नवी दिल्ली यांचं 31 ऑगस्ट 2023 पत्र आहे. या पत्रामध्ये पहिल्याच ओळीला द मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट लॉन्च्ड ई श्रम पोर्टल ऑन 26 ऑगस्ट 2021 फॉर क्रिएशन कंप्रेसिव्ह नॅशनल डाटाबेस ऑफ ऑर्गनायझेशन वर्कर सीड विथ आधार. म्हणजे की श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट रोजी ई श्रम पोर्टल लॉन्च केले आहे. यामध्ये सर्वसमावेशक असंघटित कामगार यांचा राष्ट्रीय डेटाबेस आधाराद्वारे जोडलेला आहे किंवा तयार केलेला आहे. आता त्याच पद्धतीनं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे की ई श्रम पोर्टल लॉन्च करताना या मंत्रालयाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजेच PMSBY द्वारे 31 मार्च 2022 पर्यंत ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व असंघटित कामगारांना अपघाती विमा संरक्षण प्रदान करण्याची कल्पना केली आहे. मात्र तांत्रिक प्रशासकीय अडचणीमुळे हे कार्यान्वित होऊ शकले नाही. अशी इतर बरीच माहिती अशा प्रकारे माहिती या पत्राद्वारे जारी केलेली आहे. बघा, आता हे पत्र अशा प्रकारचं पत्र हे त्यांनी दिलेलं आहे. याच्यावर सही म्हणजे आहे ती रमेश कृष्णमूर्ती यांची सही आहे आणि अशा पद्धतीने हे पत्र प्रत्येक स्टेटला दिलेलं आहे. आता आपण या योजनेची नेमकी माहिती काय आहे ते पाहूया. पार्श्वभूमी काय आहे, नेमकी माहिती काय दिलेली आहे, कारण कोणाकोणाला मिळणार. गाईडलाईन्स फॉर ऍक्सिडेंटल क्लेम्स ऑर्गनायझेशन वर्कर रजिस्टर ऑन ई श्रम, म्हणजेच मार्गदर्शक सूचना जे काही अपघाती मृत्यू किंवा अपघाती विमा जो आहे तो असंघटित कामगारांना केलेल्या ई श्रम पोर्टलवर नोंद केलेल्या असंघटित कामगारांना अपघाती विमा म्हणून मार्गदर्शक सूचना ज्या काय आहेत त्या आहेत. तर अपघाती विमा थोडक्यात परिचय किंवा पार्श्वभूमी आपण लक्षात घेऊया. तर द मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट लॉन्च द ई श्रम पोर्टल ऑन 26 ऑगस्ट 2021 फॉर क्रिएशन अ कंप्लीसिव्ह नॅशनल डाटाबेस ऑफ ऑर्गनायझेशन वर्कर्स सीट with Aadhaar. After registration on eShram portal, a universal account number is issued to all organization worker as on 30 जून 2023. ओव्हर 28.98 करोड ऑर्गनायझेशन वर्कर्स हॅव ऑलरेडी रजिस्टर ऑन ई श्रम पोर्टल. आता श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी आधारसह सर्वसमावेशक संघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी ई श्रम पोर्टल सुरू केले आहे. ई श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर सर्व असंघटित कामगारांना एका युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजेच UAN जारी केला आहे. 30 जून 2023 पर्यंत 28.98 कोटीहून अधिक असंघटित कामगारांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. आता याची पार्श्वभूमी देखील आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट इन्व्हेशन to provide accidental risk cover to all the organization worker register on ई-श्रम पोर्टल थ्रू प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. आता हे मगाशी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने कन्सिडरिंग दॅट द अनग्रेनाइज वर्कर वेअर अंडर डिस्ट्रेस, म्हणजेच कोविड-19 महामारीच्या काळामध्ये असंघटित कामगार संकटात जे होते त्यांच्या ते लक्षात आले की सरकारकडून असंघटित कामगारांना कोविड-19 मध्ये एक्स ग्रेशिया मोफत रेशन, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना इत्यादी अनेक लाभ देण्यात आलेले नव्हते. असंघटित कामगारांना अनेकदा असुरक्षित असतात. विशेषतः कामगारांचा मृत्यू झाल्यास त्यांचे कुटुंबीय असुरक्षित असतात. हेच त्याचे जीवन पुन्हा तयार करण्यासाठी त्यांना एक अनुदान किंवा रक्कम द्यावी यासाठी ही योजना सुरू केलेली आहे, जेणेकरून त्या कुटुंबातील व्यक्ती चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगू शकतात. आता स्कीम बेनिफिट म्हणजेच या योजनेचा लाभ नेमका कोणाकोणाला मिळणार, तर एक अपघातामुळे ज्याचा मृत्यू झालेला आहे त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आता नेमकी यांची रिक्वायरमेंट काय आहे ते बघूया. डिटेल्स म्हणून बेनिफिट्स ऑफ डिस्ट्रीब्यूट म्हणजे नेमकाच लाभ कोणाकोणाला मिळणार, तर एक
अपघाती मृत्यू झाला असेल तर त्याला पहिल्यांदा 2 लाख रुपये मिळणार आहे. त्याच्यानंतर दोन्ही डोळ्यांचे म्हणजे टोटल तिथं म्हणले लॉस बोथ आयज, जर दोन्ही डोळ्यांचे एकूण आणि भरून न येणारी नुकसान भरपाई झाली असेल तर त्याला 2 लाख रुपये मिळू शकतात. दोन्ही हात दोन्ही पाय जर गेलेले असेल अपघातामध्ये तर 2 लाख रुपये मिळू शकतात. त्याचबरोबर दृष्टी कमी होत गेली असेल किंवा एक हात किंवा एक पाय वापरणे कमी होत असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अपघाती योजनेसाठी 2 लाख रुपये मिळू शकतात. एका डोळ्याची संपूर्ण आणि भरून न येणारी हानी जर झाली असेल तर या योजनेसाठी तुम्हाला 1 लाख रुपये मिळू शकतात. एक हात किंवा एक पाय वापरण्याची नुकसान भरपाई देखील तुम्हाला 1 लाख रुपये मिळू शकतात. अशा पद्धतीनं या योजनेचे लाभ असणार आहेत. लाभ कोणकोणते मिळणार आहे आपण बघितलं. आता या योजनेची पात्रता नेमकी कोणकोणती असणार आहेत बघा, किंवा कोण पात्र असणार आहेत. पात्रता नेमकी काय, तर ई-श्रम कार्ड ज्यांनी ज्यांनी काढलेलं आहे त्यांच्याकडे कार्ड नंबर यूएन नोंदणी केलेली आहे ते या योजनेसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर या योजनेसाठी ईपीएफओ किंवा ESIC याचा सक्रिय सदस्य नसावा. म्हणजे कोणत्याही प्रकारची या उमेदवारानं इतर कोणत्याही प्रकारचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे. ई-श्रम पोर्टलवर दिनांक 26/8/2011 ते 31/3/2022 पर्यंत नोंदणी केली असेल तरच या योजनेसाठी पात्र आहेत. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ई-श्रम पोर्टलवर तुम्ही कार्ड कधी काढलं पाहिजे, तर दिनांक 26/8/2011 ते 31/3/2022 या दरम्यानच तुम्ही तुमचं ई-श्रम कार्ड काढलं असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. आता या योजनेसाठीची कागदपत्रे कोणती लागणार ते पाहूया. प्रथम तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे, त्याचबरोबर ई-श्रम कार्ड असलं पाहिजेत. जर समजा मृत्यू झाला असेल तर तुमचं मृत्यू प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तुम्ही जर अपघातामुळे अवयव निकामी झाले असेल तर त्याचे अपंगत्व प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर तुम्ही घटनेच्या वेळी दाखल केलेल्या पंचनामाची झेरॉक्स देखील किंवा झेरॉक्स प्रत देखील तुम्हाला चालणार आहे किंवा शवविच्छेदनाचा अहवाल देखील चालणार आहे. ही जर कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठीची ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज तुम्ही करू शकता. यासाठीची जिल्हा स्तरावर एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. ती कमिटी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून देणार आहे. मित्रांनो, या योजनेसाठी कमिटी कोणकोणती आहे ते बघूया आपण. प्रथम पहिल्यांदा तर ऑफिशियल पोझिशन नेमकं दिलेलं आहे त्यांनी. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट DM असणार आहेत, ते चेअरमन असणार आहेत. त्याचबरोबर सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस, डेप्युटी सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस हे कमेंट मेंबर असणार आहेत. सिव्हिल सर्जन असणार आहेत, ते कमेंट मेंबर असणार आहेत. लेबर इन्स्पेक्टर कमेंट असणार आहेत. ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ADM म्हणजेच हे देखील मेंबर ऑफ सेक्रेटरी म्हणजे सचिव असणार आहेत. अशा पद्धतीची कमिटी, चेअरमन कमिटी, जी काही कमिटी आहे ती कमिटी स्थापन करणार आहेत आणि त्या पद्धतीनं आपल्याला या योजनेचा लाभ मिळवून देणार आहे. तर या योजनेचा खाली फॉर्म दिलेला आहे. टू बी फिल द रजिस्टर ऑर्गनायझेशन वर्कर इन केस ऑफ दिस ऍक्सिडेंट डिसेबिलिटी क्लेम फॉर बाय हिज लिगल हिअर इन केस ऑफ डेथ ऑर्गनायझेशन वर्कर्स. इथं तुम्हाला तुमचा UN नंबर लिहायचा आहे, त्यानंतर नाव लिहायचं आहे, त्यानंतर ऍड्रेस तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचं जेंडर, तुमचं सेक्स जे काय असेल ते मेल फिमेल ट्रान्झिशन जे काय असेल ते डिटेल्स रिलेटेड टू ऍक्सिडेंट म्हणजे तुमचा अपघात कशा प्रकारे झाले त्याच्याबद्दल तुम्हाला इथं लिहायचं आहे. प्लेस ऑफ ऍक्सिडेंट, तुमचा ऍक्सिडेंट अपघात झालेलं जर ठिकाण किंवा डेट, त्याचबरोबर टाइम आणि वेदर द वर्कर डेड अँड ऍक्सिडेंट. जर तुमचा ऍक्सिडेंट झाला असेल, अपघाती मृत्यू झाला असेल तर येस अन्यथा नो म्हणायचं आहे. त्याच्यानंतर झाला असेल तर डेट तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर इन केस डिसेबिलिटी जर अपघात होऊन तुम्हाला जर काही अपंगत्व आलं असेल तर कंप्लेंट किंवा पॅरल असं जे काही ऑप्शन आहे तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. त्याच्यानंतर डिसेबिलिटीचं वर्णन तुम्हाला खाली लिहायचं आहे. डेथ सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर डेथ सर्टिफिकेट तुम्ही क्लिक करू शकता किंवा त्या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. मेडिकल सर्टिफिकेट असेल तर त्या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करायचं. जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत खाली यायचं आहे. खाली अंतर इथं अमाऊंट तुम्हाला इथं लिहायची आहे. त्याच्यानंतर इज परमनंटली डिसेबिलिटी, जर कायम स्वरूपाचं अपंगत्व असेल, जे काही अपंगत्व असेल ते अपंगत्व तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर गार्डियनशिप सर्टिफिकेशन इश्यूज बाय डिस्ट्रिक्ट कोर्ट तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे पुढच्या चेक बॉक्सवर. त्याच्यानंतर तुमचं नाव, त्यानंतर सेक्स, एज म्हणजेच तुमचं विवाहित आहात तर
अविवाहित असेल ते, रिलेशन विथ वर्कर प्रेझेंट, ऍड्रेस जे काही तुम्ही जिथं राहता, सध्या राहत असलेला जो काही पत्ता आहे तुमचा, तो पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे, आधार नंबर, मोबाईल नंबर, त्याचबरोबर खाली यायचं आहे बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला इथं टाकायचं आहे. आधार लिंक तुमचं बँक अकाउंट असलं पाहिजे. तर इथे मित्रांनो तुमच्या बँकेचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे, बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर बँकेला तुमचं आधार लिंक असेल तर लिंक विथ जो काही नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे, बँकेचा आयएफसी कोड तुम्हाला टाकायचा आहे, तुमचे डिटेल्स, गार्डियनचे डिटेल्स, जर तुम्ही मायनर असाल तर तुमच्या गार्डियनचे डिटेल तुम्हाला इथं लिहायचे आहे. त्याच्यानंतर डिटेल्स लिहिल्यानंतर इथं सगळी माहिती व्यवस्थित भरायची आहे. भरल्यानंतर इथं नाव तुमचं आणि सही करायची आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथं देखील तुम्हाला सिग्नेचर ऑफ घ्यायचे आहेत मायनरचे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर हा अशा पद्धतीनं एक सर्टिफिकेट आहे, सर्टिफिकेट तुम्हाला भरायचं आहे. आणि भरून झाल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जी जिल्हा लेवलला तुमची जी कमिटी आहे त्या कमिटीकडे तुम्हाला हा अर्ज द्यायचा आहे. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट करू शकता. तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.